साफ झालेली इकडे हे एक ना मोठा कबाच गावला बघूया ह्याच्यात केवढं भेटतं तो पड बघूया. वाव काढा एका बाजून काढूचं लागतं ना. एकच साईड त्याची चिकटलेली असतात एका. हे नॉर्मल साईज आहे ही सगळीकडे मिळतात पण ही जी साईज आहे ना ही बघा ही केवढी आहे ती बघा फुल मोठी साईज आहे. शिनाने आणि असतात ना त्या टाईप तसे असतात. शिनाने आहे तसेच दिसतात ना म्हणजे ते थोडे कलर वेगळं असतं म्हणजे. काही जण म्हणतात ना की कोकणात राहून काय रोजगार होत काय कमवतलं काय खातलं पण आम्ही आजपर्यंत गावातच राहून अगदी चांगले व्यवसाय करतो असो आम्ही जेवतो खातो अगदी वेल सेटेड असो आणि अभिमानाचा की आम्ही या कोकणात राहतो. बरेच जण काय करतात की उद्योग नाही काय नाही म्हणून जातात इतर ठिकाणी मुंबईत जातात गोव्यात जातात पुण्यात जातात दुबईत जातात बाहेर जातात पण कोकणात राहून मग त्यांची कनेक्टिव्हिटी असताना ती आपल्या मातीशी तुटतं आणि मग इतरत्र भरकटत राहतं आणि नंतर ते गावात दिला ना की अक्षरशः त्यांना कोण ओळखणार नाही अशी सध्याची परिस्थिती असा. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असं एक व्यवसाय बघणार असो. ॲक्च्युली या कोणाचं प्रमोशन नाही पण ह्या मेहनतीमागे त्यांची या व्यवसायामागे त्यांची जी काय मेहनत असा ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो. नेहमीप्रमाणे सुरुवातीपासून सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, कोकणात खाडीलगत मिळणारी कालवं आपण बरेचसे व्हिडिओ बघितले. आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओ आहेत. जेव्हा मी सुरुवात केलेली तेव्हा सुरुवातीला मी ते व्हिडिओ टाकलेले होते. खूप छान प्रतिसाद दिला. आज या निमित्ताने आठवण झाली की पुन्हा एकदा आपण या कालवा जी ऑयस्टर असतात ते कशा पद्धतीने काढली जातात त्यामागची मेहनत तुमच्यापर्यंत पोचवायची आहे. कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की बाजारामध्ये पिशव्यांमध्ये मच्छी मार्केटमध्ये जी कालवं तुम्ही पाहिली होती ती कालवं दिसतात छोटी किंवा दिसतात जरी अशी सुटेबल दिसत असली परंतु त्यामागची मेहनत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. मी आता आलो आहे ना इकडनं आलो आहे म्हणजे जामडूलचं जे ब्रिज आहे ना तिकडनं राईट म्हणजे जामडूलमध्ये न जाता थोडंसं इकडे येऊन इकडे आपलं कोळंबी प्रकल्प आहे तिकडे आहे आणि ज्यांच्यासोबत आज आपण ऑयस्टर म्हणजे कालवं जी आहेत ते पकडणार आहोत किंवा कालवं पोचतात कशी ते पाहणार आहोत. ते पांगे फॅमिली आहेत त्यांच्यासोबत बघूया. आता खाली जाऊया. ती होडी घेऊन इकडे आले. ती ॲक्च्युली अगोदर गेलेली कालवं काढण्यासाठी आणि मला सांगितलं की थोडा वेळ झाला की आम्ही तुला फोन करून बोलवू मग तू ये म्हणून. सो आत्ता आपलं टायमिंग झालं आहे आणि ती होडी घेऊन इकडे आली आहे. बघूया. चला आता आपण इकडून आलो आहे आणि जातो आहे पलीकडे जिकडे तुम्हाला सगळी माहिती देईन मी कशा पद्धतीने कालवं काढतात आणि त्यामागची मेहनत. ही आहे खाडी संपूर्ण. पाणी भरलं ना की पूर्ण पाणी भरते. छान वाटते. सगळी मँग्रोव्हची झाड ही आहे. चला फायनली आम्ही त्या स्पॉटवर आलो आहे जिकडे आपण आज ऑयस्टर कशी काढतात ते पाहणार आहोत. संपूर्ण पाणी लो टाईड आहे म्हणजे इकडे पाणी भरलं ना की एकदम जबरदस्त वातावरण असतं. आता म्हणजे हे जे गोष्टी आहेत ना ते लो टाईड जेव्हा असेल म्हणजे पाणी संपूर्ण सुकती असेल तेव्हाच अशा प्रकारे जे ऑयस्टर आहेत ती काढली जातात. खूप धमाल आणि एक नवीन एक्सपिरियन्स आज आपण घेणार आहोत. हे आहेत पांगे वहिनी, ही आचरेकर वहिनी आणि ती वाडेकर वहिनी. म्हणजे ह्यांचे मिस्टर आहेत ते सगळे ओळखीचे. ही काय खासच असत तसा काय विषय नाही. हे बघा ही आज काढतात नाही बघा. हे आजचे जे आहेत ना ते मोठे डोळे आहेत एकदम. वा मस्त. आता हे तुम्ही किती वाजता येलास? आम्ही 2 वाजता येलास. 2 वाजल्यापासून आतापर्यंत साधारण 3-3:15 वाजले 3:30 वाजले म्हणजे 1.5 तासातली ही मेहनत.
अशा पद्धतीचे हे डोळे असतात आणि ते विशिष्ट पद्धतीचे कोयती असते बघा. ही कोयते हे बनवून घ्यायचे लागतात हा. आणि बाजारात असे मिळतात कालवांसाठी. आणि हे घेऊन कारण टोक लागतात त्याच्यासाठी, ते फोडूसाठी. आजची स्पेशल मोठी असते फुल साईज, कारण रेग्युलर आपल्याला असतात ना ती छोटी असतात. हे छोटे डोळे आहेत ना ह्याच्यात असतात याचे. म्हणजे हे नॉर्मल साईज आहे, ही सगळीकडे मिळतात. आणि ही जी साईज आहे ना ही बघा, ही केवढी आहे ती बघा, फुल मोठी साईज. जे शिनाने आणि असतात ना त्या टाईप तसे असतात. शिनाने आहे दिसतात ना, म्हणजे ते थोडे शिनाने जरा कलर वेगळं असतं म्हणजे हां, निळसर असतं हे. हे जेव्हा जास्त पाणी सुकतं ना तेव्हाच मोठे भेटतात. मोठे भेटतात. नाहीतर एरवी असे छोटे छोटे आम्ही आता ही बोचतात ना, ही तिकडनं फिरून येलेली असतात. म्हणजे आता इकडचे ह्या एरियातली साधारण हातात गावणारी संपली की थोडीशी जागा चेंज करायची, मग त्या जागेत थैची बोचायची, परत ती जागा संपली का पुन्हा दुसरी जागा चेंज करायची, असा थोडक्यात चालतं या. आणि मी जेव्हा हाक मारले तेव्हा ती तिकडे होती आणि तिकडनं येऊन माका होडीतनं घेऊन आता इकडे येईल. आता हे वहिनी इकडे बघूया किती केवढी हत्ती इकडची. आताची साईज खूप छान आहे, म्हणजे मस्त मोठी आहे. एक वेगळं काहीतरी तुमका मोठी साईज आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमका बघू गावली. ही दाखव घे जरा. हां, ह्याच्यात ना हे कायम पाणी ठेवायचं लागतं थोडंसं बाटलीत, म्हणजे जा काय तुम्ही भांडा घेशाल ना त्याच्यात. बाकी पोचण्याची वगैरे पद्धत सेम असतं. आमच्याकडे फक्त एका कालवं पोचणे असं म्हणतात. ही परत साफ करूची लागतात ना, धूप होय, कारण ती आपण जी बोचतात ना ती छोटीशी कबच असतं एकदम बारीक, म्हणजे ह्याच्या बाजू ह्याका चिकटलेली असतं, ती काढूची लागतं. नाहीतर ती खाताना लागतं. ती साफ करणं एक मोठा कौशल्य असतं. हे एक ना मोठा कबाच गावला बघूया, ह्याच्यात केवढं भेटतं तो पड बघूया. हां, वाव, काढा. एका बाजून काढूचं लागतं ना, एकच साईड त्याची चिकटलेली असतात एका. आहे बघा कसे बूट पुरे माकले चिखला. पड बघूया. इकडे ना संपूर्ण मँग्रोवचा एरिया असा, म्हणजे बरेचसे प्रजाती आपल्याकडे असतात. आणि आता त्याच्यावरती सगळे वटवगळं असत, चिवचिवाट करतात. वरती तुमका पक्षी उडताना दिसत असताले तेव्हा बारीक, हे बघा. आणि इकडे ना एक पक्षी दाखवत, बगळा बगळा.
म्हणजे बगड्याचो प्रकार वेगळो हा, पण बगळो हा फिशिंगच्या शोधात. तुम्ही आता इलेलास किती वाजता? आम्ही 2 वाजता. हो. म्हणजे तासभर झालो म्हणजे. आणि रोज एक एक तास लेट ना, हो, म्हणजे अर्धा पाऊण तास लेट, म्हणजे जेवण वगैरे सगळं करून. जेवण करून येतो. हो, तर सगळं जेवण वगैरे करून आता आता उद्या थोडा लेट, उद्या अजून त्याच्यानंतर अर्धा तास लेट असं. अडीच मग वाजता. पूर्ण पाणी पाणी कितपर्यंत भरेपर्यंत असतात? पाणी आता आम्ही निघणार थोड्या वेळात. थोड्या वेळात म्हणजे एवढं चाळण एवढा वरती गेला पाणी की मग हे लोक निघतात. मग एक 2-3 तासाचा खेळ असा. आणि 2-3 तास जर तुम्ही हय जर काढतास तर त्याचा चांगला बेनिफिट मिळून जातं. आपली जी कालवं असतात ना, ती कशासाठी, म्हणजे आता खाण्यासाठी आपण घरात वापरतो किंवा घरात घेऊन जातो, आणि कशासाठी हे करतात? आणि आम्ही हॉटेलला देतो. हॉटेलला. ओके. आणि अजून आम्ही फ्राय वगैरे करतो. आणि बाजारात, हो. म्हणजे 3 प्रकारे असतात म्हणजे. हां फ्राय करतो हां, स्वतः. स्वतः. हां हां. आणि छोटीवाली आमटी भाजी किंवा ह्याचं मसालो. छोटी कालवं त्याचे लोणचं पण बनवू लोणचं बनवतो. ओके. म्हणजे कालवं 4 लोणचं. प्रकारे यूज होतात. म्हणजे हे एक तर तुम्ही खाऊ शकतास, म्हणजे घरी खाण्यासाठी पोचू शकतास, किंवा हॉटेल लाईनला जी तुम्ही एवढीशी डिश 200, 250, 300 रुपये ऑयस्टर मसाला म्हणून जी घेतास, त्याची म्हणजे त्याच्या पाठीमागची मेहनत बघा किती आहे ती. जेव्हा मग आपल्याला तुमका भेटत नाही ना हां पावसामध्ये वगैरे तेव्हा आपण ते लोणचं करून ठेवू शकतो. हां. आणि याचं लोणचं ठेवल्यावर म्हणजे चांगल्या पद्धतीने जर बनवलं तर व्यवस्थित होतं. आणि सध्या ह्या गोष्टी मार्केट खूप असं, म्हणजे जे पर्यटक येतात त्यांच्यासाठी हॉटेल लाईनला हे गोष्टी खूप चालतात. कारण हे गोष्टी तसे मिळत नाही. मासे काय एनी टाईम मिळतात, पण हे गोष्टी आणि त्याच्याबाबतची मेहनत बघा किती आली. एवढी मेहनत, म्हणजे 3-4 तास उन्हात बसून हे सगळं बोचून नेल्याच्या नंतर आपल्याला त्याचा बेनिफिट मिळत आहे. या कालवांचं कसं माहिती आहे, जोपर्यंत खाडीत खारा पाणी आहे ना, म्हणजे हे पाऊस पडण्यापर्यंत हे गोष्टी काढू शकतो आपण. नंतर पण काढतात, मिळतात, पण खूप रेअर मिळतात. आणि त्याची चव बदललेली असते, कारण खारा आणि गोडा पाणी मिक्स झाल्यामुळे ना त्याची चव बदलतात. त्याच्यामुळे हे ऑयस्टर वगैरे असतात, कालवा जी असतात, ती तुम्ही पावसाच्या अगोदरपर्यंत चांगल्या प्रकारे त्याचा आनंद अनुभव घेऊ शकतास. आणि खूप छान लागतात. कोणी कोणी खाल्या ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आता हे बघा, आपण तिकडनं येलेलो, तिकडे उतरलेलो, आणि आता पाणी थोडं थोडं भरतं बघा. आणि आपली होडी इकडे पार्क केलेली असते. आता ही लोक आहेत ना, ही कालवं बोचत आहेत. आणि आता हे जे टप आहेत ना मोठे, हे टप ही रफ कालवं आहेत, म्हणजे ज्याच्यातनं बोचणार आहोत ना, ते असे जमा करून करून घरी घेऊन जातात. म्हणजे सकाळी जर पाणी नसेल, सकाळी जर यायला जमलं नाही किंवा पाणी नसेल, तर मग हेच लोक हे जे करप आहेत ते घरी बोचून त्याच्यातनं कालवं काढतात. अशा पद्धतीचं हे डेली रुटीन त्यांचं चालू राहते. आणि हे कसं, हे मोठे मोठे शोधून काढू शकतो. तिकडे आहेत ना, तिकडे असत ही पण जांभळूंचीच असत, पण तिकडे असत ते समोरचे तिकडे दिसतात ना, तिकडनं येतात आणि तिकडे पोचत असतात. आणि हे लोक इकडे थोडे मोठे डोळे मिळतात, त्याच्यामुळे इकडे येऊन हे पोचतात असं असतं. आणि ह्याच्यात ना साधारण जर अंदाज केलो तर पेल्याचा माप असतं. एक पेलो असताना तो, आता रेट काय पेल्याचा? 100 रुपये पेलो असतं. आणि ह्याच्यात साधारण 400 ते 500 रुपयाची कालवा असत आता सध्या. आणि ती जी घेऊन जातात ती एक 200, 250, 300, 400 रुपयाची घेऊन जाणार ही अशी बोचूसाठी. ती उद्या सकाळी काम असतं, म्हणजे रुटीन चालू राहिलं त्यांचं. इकडे ते मोठे टपत आणि त्यांच्या हातात असत ते छोटी घामेला असतात. त्या घामेल्याचं मोठ्या टपात आणून टाकतात. मग हे टप सगळे होडीत लोड करायचे आणि त्या बाजू जायचं. काही लोक आले आहेत तिकडून, मोठे साड होते ना ते घेऊन. आता टप वगैरे सगळे भरले आहेत आणि वहिनी गेले आहेत ते होडी आणण्यासाठी. आता मी चला बॅक टू पॅव्हेलियन.
चला आपले टप सगळे ठेवून झाले. तिकडे एक बकेट घ्यायची आहे कालवांची, ही पिशवी ती झाली, निघालो आपण. चला फायनली आपली कालवं बोचून झालेली आहेत, जी उद्यासाठी लागणारी आहेत. ती करपसुद्धा घेऊन झाली आहे टपामध्ये. आता मी चाललो घरी. चला आलो ह्या किनारी. आता महत्त्वाचं काम असते काय माहिती आहे, जी कालवं जी पोचलेली आहेत ते थोडंसं इकडं हात मारून साफ करावी लागतात. आणि त्याचे जे कपचे असतात ना ते काढण्यासाठी इकडे थांबवले आहेत. तर ही लोक होडी घेऊन तिकडे जाणार आहे, तर गाडी आपली ठेवली आहे इकडे. तू येतो हा? आम्ही येतो परत रात झालं होतं इथे. हे बघा ती तिकडे साफ करतायत आणि साफ झालेली इकडे. चला आज या तिघांच्या निमित्ताने माध्यमातून आपल्याला कालवं कशी काढतात ते पाहायला मिळालं. खूप खूप धन्यवाद या तिघांसाठी. आणि आपल्या चॅनलवरती बरेच 2-3 व्हिडिओ आहेत, पण आत्ता म्हटलं पुन्हा एकदा तुम्हाला दाखवावी की कालवं कशी काढतात ती. आणि हे केवढे साड आहेत ते बघा मोठे. चला आत्ताच मी सगळं शूट करून वरती आलो आहे. खूप छान वाटलं, काहीतरी नवीन आजच्या या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. बरेच जण म्हणतात की कोकणात राहून काय हा कोकणात काय हा, आमका काय गावना नाही, आम्ही काय ह्या काय. पण आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही कोकणात राहतो आणि गावी राहतो आणि पोटापुरतं कमवतो आहे आणि खूप एन्जॉय करतो आहे गावसुद्धा. म्हणजे शहराच्या धकाधकीपासून थोडं लांब आपल्या गावात आपण खूप छान सुरक्षित आहोत आणि छान आनंदी राहतो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गावी राहून रोजगार निर्मिती कशा पद्धतीने करता येईल याचं छोटंसं उदाहरण पाहिलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतं.